नमस्कार, आपण पाहत आहात जनसभा टीव्ही। गेल्या 13 वर्षांची अखंड परंपरा। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी जनसभा टीव्हीला सबस्क्राइब करा। नवीन पनवेल येथील के.आ. बांटिया महाविद्यालयात रात्रशाळेतील 10वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या सर्व शिक्षकांसह शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला। आजच्या या शिक्षक दिनाचं आपण जो साजरा केला आहे त्याचे नियोजित अध्यक्ष आदरणीय पवार सर, तसेच आमचे सर्व सहकारी दमाडे सर, देठे सर, डोंगरदेवे सर आणि बेलवली हायस्कूलचे मुख्याध्यापक, रात्रशाळेचे विज्ञान आणि गणित विषयाचे शिक्षक, सन्माननीय ज्यांना आम्ही प्रेमाने चौधरी सर, त्याचप्रमाणे आज ज्यांनी अत्यंत उत्कृष्ट अशी आजच्या या कार्यक्रमाची धुरा सांभाळून प्रशासकीय कामकाज सांभाळले ते माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक कदम शरद आणि ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक अप्पासाहेब मगर, या दोघांचे या शिक्षक दिनाच्या निमित्ताने मी शब्दसुमनाने स्वागत करतो। आपल्या या उपक्रमामध्ये माध्यमिक आणि उच्च माध्यमिक रात्रशाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी जे उत्कृष्ट शिक्षकाची या ठिकाणी धुरा सांभाळली आणि अध्यापनाचं कार्य केले ते सर्व विद्यार्थी शिक्षकांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो। आणि खास करून या शिक्षक दिनानिमित्ताने खरे विद्यार्थी जसे आपल्या शिक्षकांच्या तासाला बसतात तेच भूमिका ठेवून आणि तेच विद्यार्थी दशेचे विद्यार्थीची भूमिका निभावणारे आमचे आजचे सर्व विद्यार्थी आणि ज्यांनी आज शिपाई पदाची भूमिका निभावली ते आदित्य आणि क्लार्क अधिक शिक्षकाची भूमिका निभावणारा कांबळे, या सर्वांचंही आपण शब्दसुमनाने स्वागत करूया। सर्वप्रथम तुम्ही शिक्षक म्हणून जे उपस्थित राहिले त्याबद्दल तुमचा आम्ही शब्दसुमनाने सुरुवातीला स्वागत करतो। त्याच्या अगोदर गुरुबद्दल आपलं ऋणनिर्देश निर्माण करण्यासाठी आणि गुरुबद्दल आपले आदर व्यक्त करण्यासाठी आपले 12वी आणि 10वीचे विद्यार्थ्यांनी गुरूंचं स्वागत करणे की आपण म्हणतो बुक के ते बुके नव्हे तर बुक, आणि बुकापेक्षाही ज्या बुकावर लिहिलं जातं तो पेन, लेखनी, कलम जिला आपण म्हणतो त्याच्याने या ठिकाणी आपले रात्रशाळेचे ज्यांनी आज अत्यंत उत्कृष्ट असं प्रशासकीय कामकाज सांभाळलं, सर्व विद्यार्थ्यांना अगदी मोटिवेट करण्याचा प्रयत्न केला ते आपले रात्रशाळेचे विद्यार्थी आणि समाज माध्यमामध्ये नावलौकिक असलेले अप्पासाहेब मगर। तुम्हाला सर्वांना त्यांचा परिचय होईल की समाज माध्यमामध्ये त्यांचं वर्चस्व खूप मोठं आहे। एक विशिष्ट जो लोकशाहीचा 4था आधारस्तंभ असतो पत्रकारिता, मीडिया, मास मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, या सर्व मीडियाचं ते सुंदर असं लेखन आणि चित्रीकरण करतात। साधारण त्यांचा तो एक छंद होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण आपलं करिअर केलेले अशाने आज त्यांनी एक सुंदर असं प्राचार्य पदाची भूमिका सांभाळून तुम्हाला सर्वांना उत्कृष्ट मार्गदर्शन केले ते आजचे प्राचार्य हे आपले माध्यमिक उच्च माध्यमिक रात्रशाळेचे प्राचार्य यांचं या ठिकाणी आपले भेटवस्तू देऊन आणि ज्याला आपण लेखणी म्हणतो, कलम म्हणतो, ते देऊन त्यांचं त्या ठिकाणी स्वागत करतील। शिक्षकांप्रती कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्याच्या या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी अध्यापनाबरोबरच शब्दसुमनांनी आपल्या गुरूंचा गौरव केला। तसेच ज्ञानदानाच्या कार्यात मोलाची भूमिका बजावणारी लेखनी आपल्या सर्व शिक्षक वृंदांना प्रेमाची भेट म्हणून दिली आणि केक कापून शिक्षक दिन साजरा केला। येऊन आपलं मनोगत व्यक्त करेल। गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी तुम्हाला आज शिक्षक दिनाबद्दल काही शिक्षकांसाठीचं मनोगत व्यक्त करते। तुम्ही ते शांतचित्ते ऐकावे ही माझी नम्र विनंती। तर आज डॉक्टर राधाकृष्ण सर्वपल्ली यांचा 5 सप्टेंबरला जन्मदिवस असतो आणि त्या दिवसाला
शिक्षक दिन हा म्हणून शिक्षक दिन साजरा केला जातो. तर मी एवढं सांगते की शिक्षक आपले हे पवार सर, आता सॉरी मी ग्रॅज्युएशन पण इथंच केले, ह्याच शिक्षकांकडून मी शिकलेले. मला काही छोट्या छोट्या गोष्टींचे प्रॉब्लेम असेल तर ते सर मला सांगायचे. म्हणजे थोडक्यात की सगळे सर एकदम समजून आणि छोट्या छोट्या चुका पण दुरुस्त करून एवढी छान पद्धतीने शिकवतात. हे मला इथं खूप आवडतं आणि म्हणूनच मी सर्व शिक्षकांचं आभार मानते. आणि जसं की ज्ञानाचा प्रकाश देण्यात दिवा अखंड तो जळतो, जीवनाचा खरा अर्थ शिक्षकांमुळेच कळतो. आपण आज शिक्षक दिनाचे औचित्य साधीते जमलेलो आहोत. 5 सप्टेंबर रोजी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जन्मदिनानिमित्त शिक्षक दिन साजरा करतात. शिक्षक हे केवळ पुस्तकी ज्ञान देणारे नसतात, तर ते खरे मार्गदर्शक असतात. ते आपल्या जीवनातील अनेक महत्त्वाचे धडे शिकवतात, योग्य अयोग्य गोष्टींची जाण करून देतात आणि कठीण काळात आपल्याला आधार देतात. त्यांचे मार्गदर्शन, त्यांचे प्रेम आणि त्यांचे प्रोत्साहन हे एका विद्यार्थ्यासाठी खूप मोलाचे असते. आणि आज फर्स्ट टाइम मी असं स्टेजवरती बोलली आणि मला शिकून फार छान वाटलं. त्याच्याबद्दल सगळ्यांच्या डॉक्टर राधाकृष्ण सर्वपल्ली यांच्या जन्मदिनी आणि त्या जन्मदिनाचे औचित्य साधून आज शिक्षक दिन साजरा केला जातो आपल्या व्याघ्र शाळेत. प्रथमतः सर्व माझ्या आदरणीय शिक्षकांना सादर सलाम. तर शिक्षक हे आपल्याला वटवृक्षासारखे असतात आणि त्यांच्या प्रेरणेने त्यांच्या ज्ञानामुळे आपण करत असतो. ते कधी आपल्या पाठीवर आधाराची आणि बक्षिसाच्या स्वरूपात प्रोत्साहन पण देतील आणि ताप पण देतील आणि कधी ओरडतील पण त्या ओरडण्यामागे आपल्याला काही येत नाही किंवा आपल्याकडून काही चूक झाली ती सुधारण्याचं काम शिक्षकच करतात. एखाद्या मातीच्या गोळ्याचा आकार देण्याचं काम तुम्हाला करतो, तसंच शिक्षक आपल्याला आकार देण्याचं काम करतात. हाय, माझं नाव रिया पवार आहे. मी 12वीची विद्यार्थिनी आहे. माझ्यासोबत तर खूप काही घडलेलं आहे. तसं बघायला गेलं तर मला पवार सरांनी आणि माझ्या घरच्यांनी खूप सपोर्ट केलेला आहे. माझ्या गेल्या 2 वर्षामध्ये माझं पूर्ण आजारपणामध्ये माझा अभ्यास गेला होता. मला सकाळी जॉईन करायला जमायचं नाही, कारण की मला ऑलरेडी शुगरचा प्रॉब्लेम आहे. पण त्याच्यानंतरही माझ्या घरच्यांनी आणि पवार सरांनी मला खूप सपोर्ट केला, खूप म्हणजे खूप. घरातलं सगळं, मला तर इच्छा होती की जायचं, पण पप्पा बोलले की कसं जाणार. पण नंतर जेव्हा पप्पांची आणि पवार सरांची भेट झाली तेव्हा पनवेलचे हा कॉलेज आहे असं मला समजलं. तेव्हा मी बोलले पप्पा पण मला नाही जमणार. मग ते बोलले की नाही म्हणून नाईट कॉलेज आहे. मी म्हटलं असं कुठे असतं, नाईट कॉलेज कुठे असणार. मी मुंबईला शिकत होते, मी इथे मॅरेज झाल्यामुळे मी ह्या साईडला आले. त्याच्यानंतर पूर्ण पवार सरांनी बोलतात ना एवढा सपोर्ट केला ना की लास्ट एंडिंगपर्यंत असं वाटत होतं की हा चल बाबा काहीतरी होईल. तेव्हा सरांना सगळे डॉक्युमेंट्स दाखवले गेले. त्याच्यानंतर सर बोलले की नाही म्हणून होईल. मग नंतर पवार सरांची ओळख झाली. तेव्हा मी फर्स्ट टाइम आलेले, तेव्हा मी यायला खूप घाबरलेले, पूर्णपणे थरथरत होते की पवार सर म्हणजे, कारण की असं म्हणजे कोणाला तरी भेटायचं म्हणून मी खूप घाबरलेले. पण नंतर पवार सरांना वगैरे बघितलं, क्लास सरांमध्ये बघितलं. मी तरी पण येत नव्हती. मला तर 2 महिने झालेत मी कंटिन्यू येते. मध्ये अजून जाते, कारण की घरी पण प्रॉब्लेम असतात म्हणून. पण सर वगैरे एवढे सपोर्ट करतात ना की असं म्हणजे बोलूच नाही शकत की करून काय आहे की नाही. असेल ठीक आहे, तुमचं तुम्ही हँडल करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. हे ऐकूनच घरातले बोलतात की हा चल जा, तुझ्या पाठीशी कोणतरी आहे. असं वाटतं की कॉलेजमध्ये यावं म्हणून मी काम लवकर आटपते आणि लवकर घरी कॉलेजमध्ये येते. हे कारण आहे कॉलेजमध्ये यायचं. बस थँक्यू. नमस्कार, मी 10वीची विद्यार्थिनी रोहिणी दिलीप भुसे. मी 2003-04 मध्ये 10वीची फायनल दिली. त्याच्यानंतर माझे एक मॅथ्स विषय गेला. नंतर 2-3 वर्षांनी माझं लग्न झालं. लग्नानंतर मग शिक्षणाचा काही योग नाही आला. मग परत माझे मिस्टर बोलले अचानक की 10वी पास कर म्हणून. मग मी आता ह्या वर्षी 10वीला ॲडमिशन घेतलं. पण ज्यावेळेस मी इथे एंट्री केली ना, मला माहिती नव्हतं की इथे 10वी नाईट स्कूल आहे किंवा काय. मग मी ज्यावेळेस 10वीला इथे ॲडमिशन घ्यायला आले, पहिली चौकशी करायला आले,
तेव्हा एकदम घाबरली होती, कारण इथे एकदम सामसूम रस्ता आणि ऑड साईड, कसं यायचं कसं नाही एवढ्या म्हणजे रात्रीचं. मग मी आले, दुसऱ्या दिवशी पुन्हा आले मी ॲडमिशन घ्यायला माझ्या मिस्टरांबरोबर. मी ॲडमिशन घेताना तेव्हा पवार सर होते. पवार सर मला एकच बोलले की तुम्ही खूप ॲक्टिव्ह आहात, तुम्ही करचाल, 10वी पास करचाल. तोच आत्मविश्वास मला इथपर्यंत आणून सोडलेला आहे. आणि एवढंच सांगेन, फक्त एक अजून सांगेन, आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, म्हणून गेले ते की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. असं एवढं सांगून माझं नाव सोनल आहे. आणि मला ॲक्च्युली नाईट शाळेबद्दल माहिती होतं, कारण ते माझं दीर इथनं शिकलं आहे, सिंड्रस आर्मुगम. तर त्यांनी मला खूप वर्षपूर्वी मला बोलला की वहिनी तुला 10वी द्यायची, तिकडं जा. मला पहिलेपासूनच शिक्षण नाही म्हणता येणार, मला ॲक्टिंग आणि डान्सिंगचा खूप शौक होता, खूप. बट त्यावेळी पण मला कळलं की आपल्याकडनं होणार नाही, आपली तेवढी लेबिलिटी नाही की आपण करू शकतो, म्हणून सोडलं. 10वीमध्ये मी नापासही झाले नाही, पासही झाले नाही. लास्टचा बोर्डचा एक्झाम उद्या आहे. माझ्या पप्पांना एक दिवस अगोदर आजारी पडले, तर तिकडं माझ्याकडे 2 ऑप्शन होते, एक तर 10वीचा बोर्डचा एक्झाम किंवा वडिलांसोबत इथं राहणं. तर मी त्यावेळी कर्नाला स्पोर्ट अकॅडमीमधनं, हिंदी मीडियममधनं शिकलेले आहे मी. तर विवेक पाटील सर जे आहेत त्यांच्याशी मी स्वतःहून जाऊन बोलले की मला बोर्डचा एक्झाम तुम्ही नंतर द्यायला परमिशन द्याल का. त्यांचं म्हणणं होतं की बाळा बाकी जर काय असलं असतं तर मी बोललो असतो, बट हे आपल्याकडनं पॉसिबल होणार नाही. तर त्यावेळी मी 10वी हा सोडून दिला. तर नंतर मग मी म्हणले करेन नंतर इंटरेस्ट निघून गेला. आता मिनिमम जेव्हा मला बघून कोणी बोलणार नाही, मी हाऊसकीपिंग डिपार्टमेंटमध्ये काम करते, ॲज ए मावशी मामा म्हणून मी एक काम करते हाऊसकीपिंगमध्ये, हॉस्पिटल लाईनीमध्ये. मला खूप शिकायची इच्छा, आज 5-6 वर्षापासून ऑटोमॅटिक आलं की शिक्षण आहे तिथं काही व्हॅल्यू नाही. मला माहिती आहे माझ्यात तो टॅलेंट आहे, मला माहिती आहे की मला PC चालवता येतो, मला सगळं माहिती आहे. बट जेव्हा मी इंटरव्ह्यूला जाते ॲज ए रिसेप्शन कुठेही, मॅडम तुमचं क्वालिफिकेशन किती आहे, तुमचं ओके आहे, इंटरव्ह्यू सगळं घेतात, ॲज ए सुपरवायझरही कुठं उभे करतात, ओके मॅडम. जेव्हा क्वालिफिकेशन विचारतात सर 9th पास आहे, आम्ही विचार करून सांगू, इथं मला आन्सर भेटतो की उद्या कॉल येणार मॅडम सॉरी नाही. तर तेव्हा कळलं की 10वी तरी मिनिमम देणं गरजेचं आहे. 10वीच्या नंतर एक इच्छा झाली की 11वी 12वी करू. देवाला एवढेच म्हणजे हे आहे की शिकायची जी उत्सुकतापणा माझ्यात आहे आणि मला करायचं आहे आणि मी करू शकते. माझं वय पण जास्ती नाही आहे, फक्त 28 आहे. तर मला करायचं आहे, माझ्या मुलाला पण शिकवायचं आहे. आणि थँक्यू सो मच ऑल ऑफ यू, थँक्यू सो मच. एक मोटिवेशन की तुम्ही करू शकता, तुम्ही पास व्हाल. पास होणार हे गॅरंटी आहे, कारण की आपल्या पाठी ज्यांचा हात आहे ते खूप मोठा आहे. आपण म्हणतो की देवाच्या नंतर आई वडील, मी एक म्हणते देवासारखेच माझ्या नजरेत गुरु आहे, आई वडील आहे. आज माझ्या नशिबात तेही सुद्धा नाहीये. तर थँक्यू सो मच सगळ्या सरांसाठी, सगळे जेवढे मला आतापर्यंत लहानपणापासून मी शिकलेले आहे, 9th पास केलेलं आहे, त्या पण सरांसाठी, त्या पण मॅडमसाठी, ते इथं नाही आहेत. 1-2 लाईन बोलेल. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा. त्याचा अर्थ हेच आहे की तुम्हीच आमचे गुरु आहात, तर प्लीज ह्यांच्यासाठी आपण पण काहीतरी केलं पाहिजे. ह्यांची खुशी ह्याच्यामध्ये की तुम्ही पास व्हा, आमची जी मेहनत आहे ती तुमच्यात दिसली पाहिजे. थँक्यू सो मच. तुम्ही करत आहे, थोडं चुकलं तर सांगा मला. मी 9वीपासून शिकत आहे, मी 9वी नापास झाले लॉकडाऊनमध्ये, मग माझं 1 वर्ष वाया गेलं. मला आधी खूप भीती वाटत होती ह्या कॉलेजमध्ये यायची नाही, परत होतं पहिल्यांदा. म्हणून मी पवार सरांना भेटले. तेव्हा आयुष्य करताना मला मम्मी पप्पा होते, मी होते. मग जेव्हा पवार सरांना भेटले, जेव्हा बोलले, मला खूप भारी वाटलं. आणि जेव्हा पहिल्यांदा आले होते मला भीती वाटत होती, कॉलेज कसं आहे, सर्व कसे वगैरे आहे. पण तेवढे सपोर्ट करतात, कुठं गोष्ट चुकली तर ते सांगू शकतात, बोलू शकतात. आणि चुकले तर ते स्वतः सांगतात ना. आणि मला त्यांचं माझी मस्करी वगैरे करतात, मला त्यांचं काही वाईट वाटत नाही. मला आनंद वाटतो की मी त्यांची लाडकी विद्यार्थी आहे म्हणून ते माझं मस्करी वगैरे करते. मला खूप भारी वाटतं. सगळे शिक्षकांनी 9वीपासून मी तर शिकलं आहे, मला खूप आवडतं. आणि हे शेवटचं वर्ष आहे म्हणून मला खूप दुःख पण होतं, पण आता हे जे पुढं दुसरीकडे जावं लागलं म्हणून मी तिथंच थांबतो. जेव्हा त्या शाळेमध्ये प्रवेश केला तेव्हा असं वाटलं शाळा आता शिकायचं म्हणजे थोडा महागत आहे. पण जेव्हा माझे सर भेटले, मला सांगितलं की सांगू नको, आम्ही आहेत तुझ्याकडे, आम्ही तुला पुढे जाण्याचं मार्गदर्शन करू. मी पुस्तकं घेतली आवडीने शाळेत यायला लागलो, सगळं वाटली.
आणि आल्यानंतर मला असं वाटलं की मला घरी थांबवत नाही, असं कधी संध्याकाळ त्यांनी कधी जायचं. एवढं सगळ्या सरांकडून मला प्रेम मिळालं, त्याच्याबद्दल मी खूप माझं शिक्षण 10वी झालं 8वीपर्यंत. त्याच्यानंतर मला शिकायचं म्हणजे त्यानंतर मी PMCमध्ये कामाला लागलो. त्यावेळी सांगितलं की 9वी पास पाहिजे, प्रमोशनसाठी 9वी पास पाहिजे. म्हणून मी मुलुंडपासून शोधत आलो नाईट कॉलेज कुठं आहे म्हणून, नाईट शाळा कुठं आहे. तर मला एकाने सांगितलं की पनवेलला नाईट शाळा आहे भाटे स्कूलमध्ये. तिथं मी भाटे स्कूलमध्ये आलो, सरांना भेटलो. सरांनी मला सांगितलं की 8वीपासून ॲडमिशन घे म्हणून. मी 8वीपासून ॲडमिशन घेतलं आणि आम्हाला सरांनी चांगलं मार्गदर्शन दिलं की कसं शिकायचं, काय करायचं, कसं वागायचं. सरांनी व्यवस्थित शिकवलं. 8वीपासून मी 8वी पास झालो, 9वी पास झालो. आता यंदा मी 10वीला आहे. त्याच्याबद्दल मी सर्व सरांचा आभार मानतो. राधाकृष्ण सरपंच यांची जयंतीनिमित्त आज सर्व शिक्षणाला सगळ्यांना मी नमस्कार करतो आणि सगळ्या विद्यार्थ्यांना मी नमस्कार करतो. माझं नाव कौतिक देवदास गायकवाड. मी 8वीपासून या रात्री शाळेमध्ये माझं 10वी इथं मी 10वी पास झालो. आता यावर्षी मी 12वीला आहे. सगळ्या शिक्षक लोकांनी मला आजपर्यंत भरपूर सहकार्य केलं. शिक्षणाने सुरुवातीला जेव्हा मी आलो 8वीला की एवढ्या लहान मुलामध्ये मी कसं बसायचं मला लाज वाटत होती, पण हळूहळू नंतर सवय झाली आणि नंतर आतापर्यंत मी 12वीपर्यंत शिकत होता. मी 10वी परीक्षा दिलेली पण नापास झालो, IQ विषयी गेलो आणि माझा एक मुलगी छेडेला मित्र होता, त्याने माझे ते आणून आणि पवार सरांशी भेट करून घेऊन माझं ॲडमिशन इथं केलं आणि मग नंतर मी आता 10वी पास होऊन आणि यावर्षी 12वीला आहे. आणि आज या शिक्षक दिनामध्ये एक वेगळंच वातावरण बघायला भेटलं की खरोखर शिक्षक म्हणजे काय असतात. जसं त्या तारेकर मॅडमने सांगितलं, जेव्हा कुंभार एका मातीला आकार देतो आणि तसे हे शिक्षक लोकही विद्यार्थ्याला तसे घडवतात. कोणी इंजिनियर बनतं, कोणी वकील बनतं, कोणी डॉक्टर बनतं, कोणी काही सायंटिस्ट बी बनतात, कोणी मंत्री पण बनतात. ते सगळ्यात म्हणजे मुख्य वाटा असतो शिक्षकांचा वाटा असतो. शिक्षकांमुळेच आपण पुढे जाऊ शकतो, काहीतरी बोलू शकतो. इथे मी 2 शब्द संपवतो. पवार सर, आमचे चौधरी सर, धमाले सर, धमाले सर जे की भूगोल शिकवतात आम्हाला आणि खूप चांगल्या प्रकारे शिक्षण देत असतात. इंग्लिशचे आमचे सर आहेत जे आमचे खूपच क्लोज आहेत आणि तुमचं बोलणं सगळ्या सविस्तर आम्ही गोष्टी त्यांच्या अडचणी मांडतो त्यांच्यासमोर. ते आमचे मराठीचे अध्यापक म्हणजे हे जवळजवळ सगळेच शिक्षक हे आमचे मित्र आहेत आणि त्याजवळ आमच्या 8वी ते 10वीचे आजचे मुख्य आहेत आमचे. तर सर्वांना मी अगदी नमस्कार करून आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्यांना नमस्कार करून मी आज सांगतो, शिक्षक दिनानिमित्त आज आपण इथं जमलो आहोत. शिक्षक दिन हा 5 सप्टेंबरला असतो. भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीदिनी हा शिक्षक दिन साजरा केला जातो किंवा घोषित केलेला आहे सरकारने आणि आपण तो साजरा करतो. तसं पाहायला गेलं तर जगात जागतिक लेवलला 5 ऑक्टोबर हा शिक्षक दिन आहे. जागतिक 5 ऑक्टोबर आणि आपला भारताचा 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन आहे. पण आपण आज आपल्या वेळेअभावी सगळ्यांच्या आपल्या सरांच्या आपल्या किंवा इतर दिवसाची शाळा असते त्या सगळ्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून आपल्या 8वी ते 12वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा वेळ काढून आज आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे. आणि आज आम्ही मला वाटतं मी महिना झाला या शाळेत येतोय, 1.5 महिना झाला. नेटके सरांचं नाव यायला मी विसरलो. 1.5 महिना झाला मी या शाळेत येतो तर मला वाटतं प्रत्येक वर्गात मी बघतो की 5 ते 9 पर्यंत मुलं हजर असतात. ह्यातली बरीच अंशी मुलं ही शिकायला कामाला जातात, कोणाचं काय व्यवस्थापनात काम करतात, म्हणजे अगदीच बसून कोणी नसतं म्हणून ते वेळ मिळत नाही सगळ्यांना. आणि आज आपल्या ह्या सगळ्या विद्यार्थी एकत्र केल्यानंतर आपला वर्ग भरण्यासारखा दिसतो. खरं तर आज फक्त आमचे सगळे बोलले, माझे विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी बरंच बोलल्या. त्यामध्ये आपली थोडीशी सरमिसळ झाली की साक्षरता दिन, शिक्षण दिन आणि शिक्षक दिन. आजचा आपला दिवस आहे तो शिक्षक दिन आहे आणि शिक्षकांच्या प्रती आदर व्यक्त करण्याचा आजचा आपला दिवस आहे. शिक्षकांच्या प्रती आदर का? तर शिक्षक जे शिकवतील त्याच्यावरतीच तुमचं भवितव्य अवलंबून आहे आणि तुमच्या भवितव्यावरती तुमच्या राष्ट्राचं भवितव्य अवलंबून आहे. म्हणून खऱ्या अर्थानं विचार केला तर राजकीय पुढाऱ्यांच्या, राज्यकर्त्यांच्या हातात
जेवढा देश आहे त्याच्यापेक्षा जास्त देशाचं भवितव्य आमच्या शिक्षक वृंदाच्या हातात आहे. आता एक वेळ असा होता की शिक्षण महर्षी होते. मला वाटते हे खाजगीकरण होण्याच्या अगोदरच्या काळात शिक्षण महर्षी होते. नंतरच्या आम्ही हे शिक्षक सगळे आणि मी ज्या काळात शिकलो त्या काळात शिक्षण सम्राट आहे. आणि आज अगदी जवळजवळ दुर्दैव असं म्हणावं लागतं की शिक्षण माफी आहे. आणि तशा परिस्थितीत सुद्धा ह्या आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा किंवा महापालिकेच्या शाळा चाललेल्या आहेत. आणि मी तुम्हाला खरं सांगतो, मी विप्युअर सारख्या शाळा जवळून पाहिले. विप्युअर सारख्या शाळांची नर्सरीची फी आहे 1.5 लाख रुपये. आणि आमच्या ह्या शाळेमध्ये आम्हाला मला वाटते 4-5 हजार रुपये वार्षिक खर्च असतो. आणि आम्ही सगळे पालक म्हणतो की आम्हाला मुलाला इंग्लिश शाळेत घालायचं. आज पण मी तुम्हाला सांगतो, मी माझ्या मुलांना सांगून ठेवले की तुमची मुलं ज्यावेळी होती त्यावेळी तुमच्या मुलांना आम्ही जिल्हा परिषदेच्या किंवा महापालिकेच्या शाळेत आम्ही शिकवू, आम्ही अन्य नेण्याच्या व्यवस्था करू. कारण आमचा त्या शिक्षण व्यवस्थेवरती पूर्ण विश्वास आहे. आपल्या खेड्यापाड्यामध्ये बरेच अधिकारी असतात. जिल्हा परिषद शाळेमधूनच शिकून झालेले आहे. मी 83-88 काल मी पहिलीला शाळेला गेलो. त्यापासून मला बऱ्यापैकी आठवतं. 31 ऑक्टोबर 1984 इंदिरा गांधींची हत्या झाली. त्यापासून आणखी चांगलं कळायला लागलं. तर त्या 84 साली मी 7वीला होतो आणि आमच्या गावात जिल्हा परिषद शाळा केंद्र शाळा होती. तिथे रात्रीचं आम्ही शाळेत असायचो झोपायला. म्हणजे रात्रीचं 10-11 पर्यंत अभ्यास करायचं, नंतर तिथं झोपायचं. नंतर आमचे मुख्याध्यापक तिथे झोपायला असायचे. म्हणजे ते आमच्या गावाला यायचे तर सोमवार ते शनिवार तिथंच राहायचे. त्यांचं ते जेवण बनवून खायचे आणि शाळेत आमच्यावर झोपायला असायचे. ते पहाटे पण 5ला मला उठवायचे. तर आमचे वडील आर्मी रिटायर झाल्यानंतर शिक्षकांना पहाटे शाळेत चहा घेऊन यायचे. तर शिक्षक बोलले, कॅप्टन तुम्ही असं काही करू नका बिलकुल. तर वडील बोलले नाही, माझ्या वडिलांनी पण मला शिकवले की शिक्षक काय असतात आणि शिक्षकांचा आदर जो करेल तो विद्यार्थी कधीही वाया जाणार नाही. कारण शिक्षक कधी भेदभाव करत नाही. शिक्षकांना एक असतं, एखादा टवाळखोर विद्यार्थी असेल, दंगेखोर असेल तर ओरडतील, बोलतील, पण त्याच्या मनात द्वेषभाव नसतो. कधी त्यांना एवढंच वाटत असतं की माझे विद्यार्थी चमकले पाहिजे. मग कोण राजकीय क्षेत्रात चमकेल, कोण टेक्निकलमध्ये जाईल, कोण प्राध्यापक बनेल. त्यांना नेहमी शिक्षक आणि आईवडील अशा आहेत की त्यांना वाटतं माझे विद्यार्थी आमच्यापेक्षा मोठे झाले पाहिजे. आणि त्याच वेळी त्यांचं डोळ्याचं पारणं पिकलं असं ते गृहीत धरतात. शिक्षकांच्या आपल्या मनात आदर असला पाहिजे. तो जाणून बघून ठरवून असं नाही, तो अगदी हृदयापासून आदर पाहिजे आणि तो मरेपर्यंत पाहिजे. शिक्षकांचा आदर करेल तो मोठा होईल याच्यात कुठलीही शंका नाही. मी अगदी आज शिक्षक दिनानिमित्त परत एकदा आमच्या सर्व शिक्षक वृंदाला वंदन करतो, नमस्कार करतो आणि तुमच्याप्रती आमच्या मनात मरेपर्यंत हाच आदर आहे याचा विश्वास देतो. धन्यवाद. खास करून महानगरपालिकाच्या शाळा यातून शिक्षण देणं ही काळाची गरज आहे. आपण 5 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा न करण्यामागचा एकच उद्देश की त्या दिवशी गणपतीच्या सुट्ट्या आल्या होत्या आणि गणपतीची सुट्टी असल्यामुळे आपल्याला तो दिवस भेटला नाही. म्हणून आज आपण 16 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केलेला आहे. तर या शिक्षकांमध्ये ज्यांनी भाग घेतला तर आमचे प्रतिनिधी यांनी तुमचं या ठिकाणी मूल्यमापन केलेलं आहे. त्यामध्ये जे शिक्षक या ठिकाणी सुंदर सगळ्यांनीच अध्यापन चांगलं केलं, पण त्याचं ते असं म्हणतो ना आपण की काही ना काही आपण त्याच्यातले नंबर काढायचे. सगळेच विजेते आहेत, सगळेच सुंदर अध्यापन करतात. सगळ्यांनी इथं सुंदर आपलं मनोगत व्यक्त केलं. सगळ्यात प्रथम म्हणजे या सर्व प्रशासकीय कामकाजांना अत्यंत जवळून अशी मदत करणारे शिक्षक असो की विद्यार्थी असो, मुख्याध्यापक असो की प्रशासन असो, यांच्या अवतीभोवती सतत फिरणारं असं एक पद असतं ज्यांच्या रूपाने शाळा स्वच्छ आणि सुंदर दिसते, ते म्हणजे ते शाळेचे शिपाई. तर अशी उत्कृष्ट भूमिका निभावणारा आपला इयत्ता 12वीचा विद्यार्थी खांडके आदित्य संदीप याला मी या ठिकाणी बोलवतो आणि डोंगरदेवे सर यांना विनंती करतो की त्यांनी त्याला हे प्रमाणपत्र.
या कार्यक्रमात माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक म्हणून 10वीचे विद्यार्थी श्री शरद कदम तसेच ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य म्हणून अप्पासाहेब मगर यांनी जबाबदारी चोखपणे पार पाडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रात्रशाळेचे मुख्याध्यापक SL पवार सर होते, तर व्यासपीठावर प्राध्यापक ढमाले सर, डोंगरदिवे सर, चौधरी सर, देठे सर होते. त्याचबरोबर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक रणदिवे सर यांनी आपल्या अमोघ वाणीने केले. जो आपण शिक्षक दिनाचा कार्यक्रम साजरा करत आहोत, त्या कार्यक्रमाचे मुख्याध्यापक, नवनिर्वाचित मुख्याध्यापक मगर सर, त्यानंतर माध्यमिक विभागाचे नवनिर्वाचित मुख्याध्यापक काय नाव शरद कदम, त्यानंतर आपल्या रात्रशाळेचे मुख्याध्यापक SL पवार सर, बेलवली हायस्कूलचे मुख्याध्यापक चौधरी सर आणि माझे सर्व शिक्षक सहकारी आणि बंधू भगिनी. भारताचे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून काय केला जातो, साजरा केला जातो. की आपण नेहमी म्हणतो की आई वडिलांनंतर आपल्याला घडवण्यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका कोणाची असते, तर ती शिक्षकाची. मग इयत्ता पहिलीला आपण प्रवेश घेतल्यापासून मग इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, की आपलं सर्व एज्युकेशन पूर्ण होईपर्यंत जे जे मार्गदर्शन किंवा जे जे शिक्षक आपल्याला लागतात त्यांचा आपल्या घडण्यामागे फार मोठा वाटा असतो. की आज आम्ही तुमच्या समोर उभे आहोत, तर आम्हालाही घडवण्यामध्ये आमच्या शिक्षकांचा काय आहे, अतिशय महत्वाचा वाटा आहे. कारण आमच्या शिक्षकामुळे आम्ही इथे शिक्षक म्हणून तुमच्या समोर आलोय. मग जेव्हा शिक्षक दिन येतो आणि तुम्ही आमच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करता, तेव्हा आम्हालाही आठवण होते की आम्हाला शिकवणारे शिक्षक कोणकोणते होते. आता त्यातले काही शिक्षक आमचे आज आपल्यामध्ये नाहीये, काही वृद्ध आहेत, तरी पण कधी गावी गेल्यानंतर त्यांची भेट घेण्याचा योग आला तर आम्ही त्या शिक्षकांना जाऊन भेटतो. आम्ही ज्या शाळेमध्ये शिकलो त्या शाळेमध्ये जाऊन भेट देतो. 25 वर्षापूर्वीची आपली शाळा आणि 25 वर्षानंतरची शाळा, तर जुन्या आठवणींना काय येतो, उजाळा मिळतो. तर आजच्या दिवशी फक्त कृतज्ञता व्यक्त करू नका, तर शिक्षक तुम्हाला जे मार्गदर्शन करतात ते काय करा, आत्मसात करा आणि तुमच्यामध्ये बदल घडवून तुमची शैक्षणिक प्रगती साध्य करा. एवढंच मी या दिवशी सांगेल, कारण वेळ झालेला आहे आणि अजून काही वक्त्यांना बोलायचं आहे. तर आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद मानतो आणि या ठिकाणी माझं छोटंसं बोलणं शिक्षक दिन साजरा करत असताना व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर, आजच्या 1 दिवसाच्या शाळा चालवण्याचा अनुभव घेणारे अप्पासाहेब मगर, की ज्यांनी प्राचार्याची भूमिका निभावली, मुख्याध्यापक म्हणून शरद कदम यांनी मुख्याध्यापकाची भूमिका बजावली आणि तुमच्यातली अतिशय उत्साही अभ्यासपूर्ण अध्यापन करण्याची जी शिक्षकांची भूमिका निभावलेली आहे, ही संधी तुम्हाला रात्रशाळेने निर्माण करून दिली आणि त्याचा खरोखर तुम्ही लाभ घेतला. खाली बसून बोलणं, आपसात चर्चा करणं यापेक्षा आज तुम्हाला समजलं असेल की समोर आपल्याला 10 मिनिटं शिकवत असताना या थंड वातावरणात सुद्धा घाम सुटला असेल.
आपलं काही चुकतंय की काय, आपल्याला कोण नावं ठेवेल की काय, हसतील की काय, हे विचार मनात डोकवून गेले असते. बरं तुम्ही बघितलं, एक राऊंड मारला तेव्हा तुमचे मुख्याध्यापक समोरूनच तुम्हाला काय काय गायडन्स करत होते. मी खिडकीतून थोडा वेळ पाहिलं, छान चाललेलं आहे. तिथे त्या वर्गामध्ये गेलो, हिंदीचा तास चालू होता, अतिशय मस्त छान आवाज होता, मुलं शांतपणे ऐकत होती. जिंकला, तुम्ही सर्व शिक्षक जिंकलेला आहे, तुम्ही करून दाखवलेलं आहे. आता इथे जेव्हा आज या कार्यक्रमामध्ये शिक्षकांविषयीचं ऋण व्यक्त करत असताना जसे शिक्षक आपल्याला प्रेरणा देतात, जसं आजच्या या कार्यक्रमात तुम्हाला रणदेव सरांनी प्रेरणा दिली, डोंगरदेव सरांनी प्रेरणा दिली असेल, आणि हे मोटिवेट जे आहे तुम्हाला केलेलं, जे प्रेरणा आहे त्याच्यामुळे तुम्ही तयार झाला. आता इथे बसल्या बसल्या सुद्धा सरांनी पायाला म्हटलं तू बोल, तिला एक संधी देण्यात तिने लगेच संधी घेतली, बोलले, आपले विचार व्यक्त केले. सगळे बोलतायत म्हणल्यानंतर मुलं काय मागे राहतील, इकडून एक दोघांच्या हातवर आले, सर मला बोलायचं आहे. आमचा 8वी पासूनचा विद्यार्थी, त्यालाही वाटलं की बोलावं. हे असं उत्स्फूर्त आलं पाहिजे. थोडंसं एक जाणवलं की ह्या मुली ज्या धडपडत आहेत तशी मुलं नाही. मुलींना जसं अजून आपल्याला करिअर करावंसं वाटतंय की मला काहीतरी बनायचंय, मला काहीतरी शिकायचंय, त्यांच्या भाषणामधून ते येत होतं, तसं मुलांकडून येत नव्हतं. मुलांना असं वाटत नव्हतं की आपल्याला काहीतरी बनायचंय, काहीतरी करूया, कशासाठी मी शिकतोय. परंतु आपलं शिक्षण कधीही वाया जात नाही. शिक्षण हे कोणत्या वयात घेतलं हे महत्वाचं नाही. डिग्री, जसं आता एका मुलीने सांगितलं की मी जेव्हा मुलाखतीला जाते तेव्हा काय प्रॉब्लेम होतो. दुसऱ्याचे अनुभव हेच आपले अनुभव असतात. प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेण्याची गरज नसते. दुसरे सांगतायत ना, वडीलधारे आपल्याला शिकवतायत ना, आई वडिलांनंतर गुरु हे शिक्षक असतात, हे आपल्याला सांगतायत ना, जे जे ते काय चांगलं सांगतायत ते आपल्या भल्यासाठी असतं आणि ते आपण घेतलं पाहिजे. मी आता म्हटलं की प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेण्याची गरज नसते. विष कसं आहे, विष पिल्यानंतर काय होतं हा अनुभव प्रत्येकाने घ्यायचा असतो का? नाहीये. विष पिल्यानंतर काय होतं हा अनुभव फिक्स झालेला आहे, त्यामुळे त्या वाटेला जात नाही. असंच आहे, प्रत्येक गोष्टीचा अनुभव हा दुसऱ्याचे अनुभव तेच आपले अनुभव असतात, त्यातून आपण शिकायचं असतं. आता कोणीतरी मगाशी म्हणालं की मला डान्सची किंवा कलेची आवड आहे, सगळ्या गोष्टीची संधी तुम्हाला मिळणार आहे. यावर्षी आपल्या शाळेचं 3 दिवस गॅदरिंग असतं, तेव्हा तुम्ही छान असा ग्रुप करा. या वयातही तुम्हाला ती संधी मिळणार आहे. आपल्या 5 कार्यक्रम असतात, 5 कार्यक्रम तुम्ही बसवू शकता, वेगवेगळे डान्स, चांगले नाटक बसवू शकता, नाटक करू शकता. डिसेंबर महिन्यामध्ये ती संधी तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे आपण रात्री शिकतो म्हणून काय वेगळं आहे अशाचा भाग नाही. सर्व विद्यार्थीच असतात आणि विद्यार्थी हे शिकण्यासाठी येतात. म्हणून एक म्हण आहे, नम्रता ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणीच विद्या आहे. जशी एक घागर आडामध्ये टाकल्यानंतर त्या घागरीला नम्र व्हावं लागतं, म्हणजे झुकावं लागतं, तेव्हा त्या घागरीमध्ये पाणी येतं. तसे आपण विद्यार्थी आहोत. या विद्यालयातील गुरु, तुम्ही जेव्हा नम्रपणे शिकण्यासाठी इथे येतात तेव्हाच त्यांनी शिकवलेली विद्या तुम्हाला मिळते आणि त्याचा उपयोग होतो. तुम्ही स्वतः सगळे विसरून गेलेले आहात. इथे बसलेले चांगल्या घरातली मुलं आहेत, गरीब घरातली मुले आहेत, खडतर परिश्रम करूनही येणारे आहेत, सगळं वेगवेगळ्या स्तरातली मुलं आहेत. आता यावर्षी तर विशेष म्हणजे CBSE मध्ये शिकलेली सुद्धा हुशार मुलं आपल्याकडे ऍडमिशन घ्यायला आलेले. 2 विद्यार्थी असे की जे CBSE बोर्डामध्ये शिकले, त्यांचं इंग्रजी अतिशय उत्कृष्ट आहे, परंतु काही आपल्या दुर्दैव म्हणा समस्या असतात, त्यातून त्यांचं शिक्षण राहिलेलं असतं. आणि अशी मुलं सुद्धा शिकतायत आणि पुन्हा आपली शिक्षणाची प्रवास नव्याने सुरू करतायत. तुमच्याही जीवनामध्ये या शिक्षणामुळे नक्की फायदा होणार आहे. त्यासाठी जे आपल्याला गुरु लाभलेले आहेत, यापूर्वी लाभलेले आहेत, त्यांचं ऋण व्यक्त करण्याचा हा आजचा दिवस. तुम्ही अतिशय छान उत्कृष्ट असा कार्यक्रम केला.
आता 9 वाजत आलेले आहेत, शाळा सुटण्याची वेळ झालेली. मी आता जास्त बोलून मला अजून जास्त तुमचा वेळ घेणार नाहीये, परंतु अतिशय छान कार्यक्रम केलेला आहे आणि छान अशी भूमिका की पहिल्या दिवसापासून त्यांचं जे येण्याचं जे चाल आहे की त्यांच्याकडे बघितलं असं वाटतं की एखादा मिलिटरीमध्ये येत आहे. त्यांच्या घरामध्ये जसं वारसाच आहे, त्यांचे वडील मिलिटरीमध्ये होते आणि त्यांची चाल बघितल्यानंतर लक्षात येईल की ताड 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 अशी चालत येतात. साधं चालतच नाहीत, आपल्याला त्यांच्या मागे पळावं लागतं. असे फास्ट व्यक्तिमत्व. गेल्या वर्षी असं त्यांच्याकडे व्यक्तिमत्व होतं की जे स्वतः संस्थापक होते, ज्यांची मोठी शाळा आहे पण त्यांचं शिक्षण 12वी थांबलेलं होतं. ते गेल्या वर्षी आपल्याकडे शिकून गेले. यावर्षी हे आहे. असं प्रत्येक वर्षी कोणी ना कोणी एखादी मोठी व्यक्ती येते आणि तुमच्या सहवासात हे सर्व घडत आहे, शिकत आहेत, तुमचे सहकार्य आहेत, त्यामुळे त्यांना फायदा होत आहे. लक्षात आलं? तर असे चांगले कार्यक्रम करा. छान कार्यक्रम केला, सुंदर नियोजन केलं, त्याबद्दल संयोजक आणि सर्व तुमच्या टीमचं आभार. आणि मी या ठिकाणी अध्यक्ष भाषण थांबवतो. जय हिंद.